चला यार थोडं मागे हा कार्यक्रम आयुष्यकाळ वाटत आणि मोठं दिनदर्शिका वाटत तर हा कार्यक्रम या ठिकाणी होणार होता. त्याचप्रमाणे फॅमिली केअर हॉस्पिटलतर्फे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत एन्जिओप्लास्टिक शस्त्रक्रिया फ्री एन्जिओप्लास्टिक मोफत ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया योगीराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचप्रमाणे शिवसेने माजी नगरसेवक सन्माननीय शांताराम पांडू आंबे साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांचा त्याचप्रमाणे योगेश आणि दिगे साहेब मला पुष्पमाला अर्पण करतील. सुरेश मांगेला यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिगे साहेबांना पुष्पमाला अर्पण करतायत. हो हो आमचे माजी नगरसेवक माझे जुने सहकारी पांडुरंग आमरे यांनी मेडिकल कॅम्प इथे आयोजित केला. त्या ठिकाणी नवीन वर्ष आता सुरू होईल 24ला. त्याचं कॅलेंडर त्यांनी छापलं, त्याचं वितरण केलं, त्याचं प्रकाशन केलं. मला त्या आंबोली आणि या परिसरामध्ये पांडुरंग आमरे ज्यावेळेला एकनाथ शिंदेच्या सोबत आले, मी तर गेलोच होतो गेल्या नोव्हेंबरमध्ये. आमरे आल्यानंतर एक फार मोठी ताकद मला मिळाली. एक सार्वजनिक क्षेत्रात गोरगरिबांसाठी काम करण्याची धमक ज्यांच्यामध्ये आहे, काम करण्याचं नियोजन जे करतात, असे पांडुरंग आमरे तिथे असल्यामुळे या कार्यक्रमातून ह्या भागातील जनतेपर्यंत आम्ही पोचत आहोत. मला खात्री आहे की पांडुरंग आमरे यांचे सर्व कुटुंबीय, शिवसेनेचे शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख हे आता येणाऱ्या काळामध्ये शिवदूतच्या मार्फत राज्य शासनाचं जे धोरण आहे, एकनाथ शिंदेनी सरकार आपल्या दारी महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जातं. परंतु मुंबई शहरामधला कार्यक्रम बाकी आहे. माझ्या मतदारसंघात म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा 1,80,000 लाभार्थींना आम्ही सरकारचे विविध योजना ज्या आहेत त्या योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केलेला आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही 40 महानगरपालिका वॉर्डमधून शिवदूतचे मेळावे आयोजन करून त्यांना मार्गदर्शन करून आता येणाऱ्या काळामध्ये या सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाचं फार भव्य दिव्य अशा तऱ्हेचं नियोजन करून लोकांना लाभ मिळवून देऊ अशा तऱ्हेचा संकल्प आम्ही सोडलेला आहे. सर, आज पांडुरंग आमरे ज्यापासून सक्रिय राजकारणात परत झाली त्यापासून आंबोलीकर असेल की अंधेरीकर असेल यांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मदत होते. त्यातलीच एक कडी म्हणून हा कार्यक्रम 3 कार्यक्रम एकाच वेळी आरोग्य शिबिर, आयुष्यमान भारतचं कार्ड वाटप आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पेज असलेलं दिनदर्शिकाचं उद्घाटन. काय सांगा? तो सांगितलं ना, यांनी 3 कार्यक्रम केले. पांडुरंग आमरे सतत कार्यक्रम करत असतात. स्वतःचं वैयक्तिक पैसे खर्च करून करतात. कुठलाही निधी त्यांना मिळत नाही, परंतु आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून ते काम करत असतात. आता आयुष्यमान जे कार्ड दिलेलं आहे ते जवळजवळ 550 कार्ड वाटले. की जवळजवळ 10,000 कॅलेंडर छापलेत त्यांनी. आणि अशा पद्धतीने काम करणारा जुन्या आमच्या परंपरेतला हा एक फार मोठा श्रेष्ठ असा कार्यकर्ता आहे.
आणि त्याचं मला बळ मिळालेलं आहे, त्याचा मला आनंद होतो. साहेब, एकीकडे ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शिंदेसाहेब काम करत आहेत त्याच पद्धतीने मोदीजी काम करत आहेत, त्याला धरून तुम्ही पक्षात मोठा विरोध करून तुम्ही बाहेर पडलात आणि आज आमरे साहेबांसारखी लोक तुमच्यासोबत आहेत आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेचं काम हे चाललेलं आहे. कसं बघताय साहेब? काम चांगल्या तऱ्हेने चाललेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन आता 1.5 वर्ष होत आली, ते फिरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक मुख्यमंत्री बघितले, अनेक पंतप्रधान बघितले, परंतु ज्या पद्धतीने गोरगरिबांच्या सेवेसाठी तळमळीने काम करणारा, जनतेशी थेट संपर्क साधणारा, जनतेने माझ्याकडे यावं, आपली गाऱ्हाणी मांडावी, त्याला मी काहीतरी देईन या भावनेतून जनतेकडे बघणारा असा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितले. साहेब, संसदेमध्ये अधिवेशन आता नुकतंच आता झालेलं आहे. काय विषय तुम्हाला घ्यायला मिळाला आणि काय सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण काय काम आता करतो? बघितलं, ह्या सरकारने 370 कलम हटवलं, ट्रिपल तलाक हटवलं, ट्रिपल तलाकवरती बंधनं आणली. आता संसदेमध्ये ब्रिटिशकालीन जे कायदे होते, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर, ह्याच्यावरती बदल केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता जे इलेक्ट्रॉनिक्सचा जमाना आलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा कायद्यामध्ये तरतूद नव्हती, पण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा फायदा घेऊन फास्ट ट्रॅकवरती FIR नोंदवल्यानंतर त्या FIRच्या अमुक एक पिरियडमध्ये याचा निस्तारा झाला पाहिजे आणि ज्यांनी तक्रार केली त्या तक्रारदारांना त्याबद्दलची काय कारवाई पोलिसांनी केली, की पोलिसांनी त्याला कम्युनिकेट केलं पाहिजे. अशा पद्धतीचे फार मोठा खालच्या संसदेमध्ये मोठा कायदा पास झाला, फार मोठा, म्हणजे खऱ्या अर्थाने हा आपल्या गुन्हेगारीच्या विश्वाला त्या ठिकाणी व्यवस्थित ठेच देऊ शकेल, या विश्वाला काबूत आणू शकेल अशा तऱ्हेचा खरा भारतीय कायदा तयार केला. अमित शाह साहेबांनी लोकसभेमध्ये सादर केला आणि तो मंजूर झाला. फार मोठ्या तऱ्हेचं या सरकारने केलेलं काम आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही विचार करतो की कॉमन सिव्हिल कोड, युनिफॉर्म सिव्हिल कोड कधी आणणार हे सरकार. GST आणलं, आर्थिक क्षमता भारताची वाढली, सामाजिक स्थिती वाढली, पाकिस्तान संपुष्टात आलं, काश्मीर फ्री झालं, काश्मीरमध्ये आतंकवादी घटना कमी होत चाललेल्या आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीत आपल्याला सामाजिक आणि आर्थिक उन्नती या देशाची मोदींच्या नेतृत्वाखाली होत आलेली आहे आणि त्या पद्धतीचे कायदे ते करत आहेत. सर, सर्वात शेवटी महत्त्वाचा प्रश्न, 2024च्या निवडणुकीला काही चौकशी आहे. ज्या पद्धतीने मोदी सरकारने काम केले, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शिंदे सरकार काम करते, तुम्हाला वाटतं 2024च्या निवडणुकीत गजानन कीर्तीकर हॅट्रिक करतील? नक्कीच करणार, जसे ते दोघेजण करतात. मी पण अवश्य लोक बोलले 24 तास नाही. मधून का बघा, याने हार्दिक स्वागत करतो. आज पुन्हा एकदा आंबोली विभागामध्ये आपण आहोत. लागोपाठ अंधेरी विभागामध्ये अंधेरी पश्चिमचा आंबोली विभाग हा समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहे असं मला हरकत नाही. जसं की आपण बघतो आहोत की आंबोलीमध्ये आमरे परिवार हे गेली अनेक वर्ष काम करत असताना आजसुद्धा लोकांच्या मध्ये आहेत, लोकांची सेवा करतायत. पांडुरंग आमरे साहेब आपल्यासोबत आहेत. आमरे साहेब, वेळ काढता स्वतःसाठी की कसा करता? कारण रोज लोकांसाठी तुम्ही झटते आणि आज सुद्धा मेडिकल कॅम्प आहे. वेळ स्वतःसाठी तर खूप दिला. आता हे लोकांसाठी असतो, आज जे सर्व जनतेसाठी आहे, जनतेची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. वेळ तर परमेश्वराकडे माझ्याकडे दिलेला आहे, पण माझा जो उर्वरित काळ आहे तो मला जनतेच्या सेवेमध्ये वापरायचा आहे. आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांचे आम्हाला आशीर्वाद आहे, तुळशीदास साहेबांचा आम्हाला पाठबळ आहे आणि त्या मार्गाने आम्ही सर्व मंडळी या पक्षाची आणि जनतेची सेवा.
आम्हाला जसं बघाल तुम्ही की ज्या पद्धतीने आता आयुष्यमान भारत जी कार्ड आहे ते जी तुम्ही नोंदणी केली नाही, आता तुम्ही कार्ड वाटप करताय, एक आनंद वाटतो की लोकांना ती सुविधा तुमच्यामुळे लोकांना घेता येईल. आणि आज मेडिकल कॅम्प आहे त्या माध्यमातून दोन्ही उपक्रम राबवत आहे. काय चाललं आज? हो, तिथं बघा आमच्या सरकारने हे ठरलं. आमचे जे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत त्यांनी हे सर्व आम्हाला आदेश दिलेला आहे की बाबा जनतेपर्यंत तुम्ही पोहोचा आणि जनतेला विचार द्या. तसेच आमचे जे खासदार माननीय गजानन कीर्तीकर त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही सेवा चालू केली आणि ही सेवा जनतेपर्यंत पोहोचावी असे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्याची तळमळ आहे आणि आम्ही पोहोचवतो आणि तीच आमची खरी सेवा जनतेपर्यंत पोहोचणं हेच आमचं करायचं आहे. आणि आता हेल्थ कॅम्प ठेवलेला आहे, जनता त्याचा भरपूर लाभ घेते आणि जनतेला त्याचा फायदा व्हावा आणि फ्री हेल्थ ठेवतं जनतेला की जनतेला गोरगरीब जनतेला त्याचा मोबदला मिळावा आणि हे महात्मा फुले यांच्या ह्याच्यातून आहे. आमच्या आदेशाप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व आहे. आज कॅलेंडरचं वाटपसुद्धा आम्ही बिनबद्ध त्याचं ठेवलेलं आहे. ते आता भाऊ आमचे गजानन कीर्तीकर साहेब येतील त्यांच्या हस्ते ते उद्घाटन आहे आणि ही कार्ड जी आहे आयुष्यमान भारत हेही त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आहे. ये हमारे हॉस्पिटल के हेड समय नमस्ते मैम, कैसे हो? आज आपके माध्यम से अंधेरी वेस्ट में जो शिवसेना के माध्यम से एक अच्छा काम हो रहा है, लोगों के बीच आकर आप एक हेल्थ कैंप ले रहे हैं. किस तरह का कैंप है मैम, क्या कहेंगे? नमस्कार, मी डॉक्टर सौम्या देशपांडे. मी ऑपरेशन्स मेडिकल सर्व्हिसेस बघते फॅमिली केअर हॉस्पिटल मीरा रोडमध्ये. आमचं खूप मोठा हॉस्पिटल आहे सर, इट्स 100 बेड हॉस्पिटल. आमच्याकडे सगळं रुग्णासाठी इलाज आहे. टर्शरी केअर ट्रीटमेंट करतो आहे, एमर्जन्सी ट्रीटमेंट, कार्डियॅक म्हणजे हार्ट रिलेटेड ट्रीटमेंट, डोळ्याची ट्रीटमेंट, आपलं कॅन्सर ट्रीटमेंट, ब्रेन ट्यूमर वगैरे असले त्याचे पण ट्रीटमेंट, हे सगळं प्रकारचं ट्रीटमेंट आम्ही करतो सर आमच्या हॉस्पिटलमध्ये. मॅम मुख्य म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये आमचं अनेक स्कीम्स आहेत आमच्या हॉस्पिटलमध्ये, त्याचा लोकांचा उपयोग होऊ शकते. मेन म्हणजे आपलं महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे MGPJ जी गव्हर्मेंट जी स्कीम आहे त्याच्यामुळे लोकांना खूप फायदा झालेला आहे सर. जे गरीब लोक आहेत ज्यांना मोठे मोठे रुग्णाचं त्यांचं इलाज करू शकत नाही ते, कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा कुठलाही हॉस्पिटलमध्ये त्याचा बरंच खर्च येतो आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुलेमध्ये स्पेशली कार्डियॅकमध्ये आम्ही डेव्हलप डिपार्टमेंट आहे आमचं, खूप चांगलं ॲडव्हान्स डिपार्टमेंट आहे आमचं. ब्रेन सर्जरी आणि न्यूरो सर्जरी पण डिपार्टमेंट खूप डेव्हलप आहे. कॅन्सर जे गुटखा तंबाखू वगैरे खाऊन जे कॅन्सरची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला बरंच आमचे कॅन्सर सर्जरी होतात आमच्या हॉस्पिटलमध्ये. तर हे सगळ्यांच्या लोकांपर्यंत हे खबर पोहोचली की आम्ही एवढं सगळं ट्रीटमेंट प्रकार करतो. आमची टीम पण खूप चांगली आहे. आमची डॉक्टरची टीम, सिस्टरची टीम, खूप स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. आमची मॅनेजमेंट टीम पण खूप स्किल्ड आणि मोटिवेटेड टीम आहे सर, ज्यांना लोकांची सेवा पण करायची आहे, हॉस्पिटल पण डेव्हलप करायची आहेत. काही वर्षामध्ये आमचे बरेच ब्रांचेस पण उघडणार आहे आमच्या हॉस्पिटलचं.
तर आमची हेच इच्छा आहे की हे सगळं आम्ही जे सर्व्हिसेस देतो आहे याचे पूर्ण उपलब्ध लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यांनी यांची फुल ॲडव्हान्टेज घेतले पाहिजे, हे आमची इच्छा आहे. मॅम, तुमच्याकडे एक आवर्जून समजून घ्यावं असं वाटेल की ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले एक हेल्थचं जे एक स्कीम आहे आणि त्यानंतर हे जे प्रधानमंत्री 5 लाखापर्यंत जे त्यांच्यासाठी जे हेल्थ कार्ड मिळते, मॅम यामध्ये लोकांना फक्त गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्येच सुविधा मिळू शकते का प्रायव्हेट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा ते जाणून घेण्यासाठी खास महत्त्व? हो, नाही सर, आता बरंच प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत त्याच्यामध्ये उतरले आहेत. कारण काय, गव्हर्नमेंटनी असं सुविधा केलेलं आहे की सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल पण ह्या सर्व्हिसेस द्यावं, लोकांपर्यंत पोहोचावं. मेन कसं लोकेशन वाईज गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे लोकेशनमध्ये नाही आहे तिकडे प्रायव्हेट हॉस्पिटलकडे पण ही सुविधा असायला पाहिजे. लोकांना बरंच वेळ ट्रॅव्हल नाही केलं पाहिजे, जवळच्या जवळ त्यांना ट्रीटमेंट मिळावं म्हणून बरंच प्रायव्हेट हॉस्पिटलनी ह्या स्कीम एनरोल केलेल्या आहेत, त्यांच्या एम्पॅनलमेंटमध्ये आलेल्या आहेत. तर आमच्याकडे बरंच मोठा डेव्हलप कॅथलॅब डिपार्टमेंट आहे. कॅथलॅबमध्ये तुमची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेंट बसवायचं, बलून बसवायचं, हे सगळं ट्रीटमेंट आमच्याकडे होते. ज्यांचा ब्लॉक मोठा आहे तर बायपास सर्जरी होते. कॅन्सर, गुटखा तंबाखू खाऊन कॅन्सर झालेलं आहे त्याचं आमचं मोठं सर्जरी होते. किमोथेरपी करतोय आम्ही. ब्रेन ट्युमर असलेला लहानपासून मोठ्यापर्यंत आम्ही सर्जरी वगैरे करतो. तर हे सगळं फॅमिली केअर हॉस्पिटल मीरा रोडमध्ये हे सगळं सुविधा उपलब्ध आहे. मीरा रोड एक्झॅक्ट कुठे जरा थोडासा ॲड्रेस व्यवस्थित सांगा. मीरा रोड तुमचं ठाणे तालुक्यात दहिसरचं पुढे येतो. बरोबर. नाही मीरा रोडमध्ये कुठे? ठाणे मीरा रोडमध्ये आपलं हायवेमध्ये आपलं गोल्डन नेस्ट म्हणून एरिया आहे. तिकडे बिलकुल एक शाळा आहे 7-11 म्हणून, ती शाळेच्या अगदी समोर आहे. खूप मोठं हॉस्पिटल आहे. आमची इच्छा आहे की सगळी तुम्ही पण या आणि आमची सुविधा वगैरे बघा, सर्व्हिसेस बघा. खूप आनंद होईल तुम्हाला बघायला. आमची खूप मोठी टीम आहे, डॉक्टरचं मोठे मोठे सुपर स्पेशलिस्ट, कन्सल्टंट, डॉक्टर्स टीम खूप मोठा आहे. सो वन्स तुम्ही या बघितलं की तुम्हाला खूप आनंद होईल की आम्ही किती कामं करतो. MGPJमध्ये, योजनामध्ये, आयुष्मान भारतमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये किती पेशंट कॅशलेस सगळं प्रकारचं आमच्याकडे सुविधा आहे. थँक्यू. आपल्यासोबत आज या अंबोली विभागामध्ये जो मेडिकल कॅम्प आहे यामध्ये यशोदा साळवी मावशी आहे. काय सांगाल, काय वाटते ज्या पद्धतीने विभागामध्ये लोकांची सेवा होते? तुम्ही तर या विभागात सगळ्यात जुनी व्यक्ती म्हणून बघत असाल, सगळं तसं होत आहे का? खूप सुंदर होत आहे, खूप चांगली सेवा करतायत आणि अतिशय माणुसकी आहे. ते करतात ना, त्यांना खूप माणुसकी आहे, गरिबीची जाण आहे आणि ते गरिबासाठी करतात. खूप चांगलं आहे त्यांच्याकडे. त्यांना देव पुण्य आणि चांगलंच होणार त्यांचं अजून वरती. मावशी, आता तुम्ही तर शिवसेना आणि जवळून बघितलेली आहे, पण सध्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही काय सांगता? शिवसेना येणार, नक्की येणार. त्यासोबत कृष्णा दाभोळकर साहेब आहेत. कृष्णाजी, तुम्ही कसं बघताय की शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांच्या माध्यमातून आपण त्यांचे जे विचार जे पुढे चाललेले होतो, तुम्ही तर अनेक जुन्या पद्धतीने शिवसेना जवळ बघितलेली आहे. पूर्वी शांताराम हां 40 वर्षापूर्वी हां आणि आमच्या गावातलीच माणसं आहेत. हां त्यांची मिसेस पण आमच्या गावात, बरोबर, त्यांचा आजोळ पण आमच्या गावात, बरोबर. त्यामुळे आम्हाला सगळा अनुभव आहे. आम्ही गावावरून इकडे आलो तिकडनं त्यांना ओळखतो चांगलं. कसं वाटतं की आजही आमरे साहेब गेली अनेक वर्ष अंबोली आमरे साहेबांना ओळखते आणि आजही आमरे साहेब आहेत, काम चालू आहे आमरे परिवाराचं, कसं वाटतं? बरं, एक चांगलं चांगलं म्हणजे खूपच चांगलं आज बाळासाहेब नाही पण त्यांचे विचार घेऊन आमरे साहेब पुढे चालले. ते विचार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी ती त्याने स्वीकार करावी. इथे बघा, इकडे बघा, इकडे बघा. 62च्या